नमस्कार सर्वांना. तर बघा, मी केकचा क्लास जॉईन केला आहे आणि मला भरपूर दिवसापासून केक शिकायचेच होते. पण इथं जवळच आमच्या एक ताई क्लास घेत होत्या, मग त्यांच्याकडे गेले शिकण्यासाठी. तर हे बघा, आपल्याला सुरुवातीला जी गोष्ट शिकायची असते का, त्या गोष्टीचे एकतर आपल्याला नावं माहीत नसतात. त्यांच्या वस्तू ब्रँडेड असतात आणि नावं पण हार्ड असतात. तर सुरुवातीला हळूहळू माहीत होतात ते, रोज रोज नवीन घेण्यात आले ना. तर ही जी क्रीम घोटण्यासाठी बिटर मशीन लागते आणि ती मशीन 2,500-3,000 हजारापर्यंत येते आणि एकदम नवीन वस्तू आपण घेणं शक्य नसतं. म्हणून मी जे हे ऑनलाईन मागितलं होतं पॅक, त्याच्यामध्ये पॉकेट, त्याच्यामध्ये बऱ्याच वस्तू आल्या होत्या मला घरगुती उपयोगासाठी येतील अशा. तर मी त्याचाच वापर केला. तर ही बघा, ही मशीननं किती छान माझी क्रीम घोटत होती. थोडं पातेलं मोठं असल्यामुळं क्रीम खाली होती ना, थोडा पाव किलोचाच केक होता, त्यामुळं कमी असल्यामुळं त्याला खाली घासत होतं. पण क्रीम एकदम अशी केकला लावायसारखी झाली होती आणि ही अशा प्रकारे मशीन होती. आमच्या मॅडम पण चक झाल्या की ह्याने क्रीम होतच नाही, पण ती झाली होती. आणि सुरुवातीचा केक होता ना, फर्स्ट टाईम बनवू लागले. तर ही पावची जी लादी असते केकची, ती थोडी वरून चिरली होती. मी उद्या मॅडमला क्लासमध्ये विचारणारच होते, पण जी पावची लादी होती, पण त्याला मी जे वरून केकला डेकोरेशन केलं होतं का, ते मॅडमला खूप आवडलं आणि फर्स्ट टाईम केलं होतं. मला पण भरपूर आवडलं, कारण मला वाटलंच नाही मी सुरुवातीचा इतका छान केक बनवेल. आणि लेकरं पण खूप खुश होते. मी जसं केक बनत होते का, तसं माझ्यासमोरच बसलेली होती आणि ते म्हणले, मम्मी आता तू केक बनवलास ना, पुन्हा पहिला केक आहे तुझा, तर तूच कट करायचा, आम्ही तुझा बड्डे करू. तर म्हणलं हो चला, हरकत नाही, लेकराबरोबर आपण थोडंसं त्याच्यामध्ये मिक्स झालं ना, ते पण खुश होतात. तर मग आम्ही अशा प्रकारे माझा बड्डे केला. आणि तर बघा, खूप भरपूर छान वाटलं. आणि पहिला केक होता, टेस्टला पण एवढा छान झाला होता जसा मॅडमनं बनवतात तसा. तर धन्यवाद सर.